या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका. हैदराबाद गॅझेट संदर्भातील GR विरोधात मंगेश ससाणे यांची हायकोर्टात धाव, तर शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याच्या हायकोर्टाच्या सूचना. सोमवारी सुनावणी पार पडणार, तर GR विरोधात इतर 2 याचिका सुद्धा हायकोर्टात दाखल. ओबीसी उपसमितीच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळांचा भडका. बोगस प्रमाणपत्र आणि GR मधल्या मराठा शब्दावरून भुजबळ संतापले. ओबीसी आरक्षणाला फटका बसल्याचंही मत. कुणबी नोंद असणाऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणार. प्रतिज्ञापत्रासह रक्तातील नातेवाईकांची ओबीसी नोंद असणं आवश्यक. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टता. छगन भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा. भुजबळांना जेलमध्ये घाला, मनोज जरांगेंची मागणी. तर भुजबळ नाराज असल्यास त्यांनी हिमालयात जावं, जरांगेंचा टोला. मुख्यमंत्री फडणवीस आणि छगन भुजबळांचा एकत्र विमान प्रवास. नाशिकमधील कार्यक्रमात दोघेही एकाच व्यासपीठावर. मराठा आरक्षणावरील GR वरून भुजबळांच्या नाराजीची चर्चा असतानाच या भेटीला महत्त्व. महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेणारे मुख्यमंत्री, तुमच्याकडूनच आम्हाला खूप अपेक्षा आहेत. नाशिकमधल्या कार्यक्रमात छगन भुजबळांकडून फडणवीसांचं कौतुक. MPSCच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर. EWSचा कट ऑफ ओबीसी SEBC पेक्षा सुद्धा कमी. ओबीसीचा कट ऑफ 485 तर EWSचा कट ऑफ 445 एवढा. शिवतीर्थवर आज मनसे नेत्यांची बैठक. सकाळी 11 वाजता या बैठकीचं आयोजन. बैठकीला मनसे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना आज मार्गदर्शन करणार. देशभर ISR करण्याची निवडणूक आयोगाची तयारी, तर अंमलबजावणीसाठी राज्य अधिकाऱ्यांबरोबर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. या वर्षाअखेरीस देशभरात ISR प्रक्रियेला सुरुवात होणार. महापालिका निवडणुकांसंदर्भात ठाकरे बंधूंमध्ये 2.5 तास खलबतं. संजय राऊत, अनिल परब सुद्धा उपस्थित. ठाकरेंच्या शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी पार्कवर परवानगी. दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष. मुंबईतील आझाद मैदानावर शिंदेंच्या शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे. पालिका निवडणुकीसाठी पक्षाकडून 21 नेत्यांची समिती, तर माजी आमदार खासदारांना सुद्धा संधी. ठाण्यामध्ये रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल. गणेश नाईकांचं वक्तव्य. तर गणेश नाईक म्हणजे भाजप नाही. कुणी काही बोलल्यानं नवी मुंबई किंवा ठाण्यात एकनाथ शिंदेंचं अस्तित्व कमी होणार नाही. उदय सामंतांचं नाईकात. पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई, तर बंडू आंदेकरसह 8 आरोपींवर मकोका. लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या दागिन्यांचा आज लिलाव. संध्याकाळी 5 ते रात्री 10 या वेळेमध्ये हा लिलाव पार पडला. अल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामावरून स्थानिक नागरिक आक्रमक. इमारतींचा प्रश्न सुटल्याशिवाय पूल तोडू देणार नसल्याची भूमिका. रहिवाशांची SCPंसोबत बैठक होणार. भारतीय संघासमोर UAE संघाची दाणादाण. UAEनं दिलेलं 57 धावांचं लक्ष्य भारतानं 5व्या षटकातच गाठलं. गोलंदाजीत कुलदीप यादवच्या 4 तर शिवम दुबेच्या नावावर 3 विकेट्स. माजी न्यायाधीश सुशीला कार्की नेपाळच्या पंतप्रधान होण्याची शक्यता. नेपाळमध्ये सध्या लष्करी राजवट. हिंसाचारामध्ये आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू, तर 1033 जण जखमी. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस. शिरवळ या गावामध्ये ओढ्याला नदीचं स्वरूप. शेतात पाणी शिरल्यामुळे पिकांचंही मोठं नुकसान. मागच्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला. पुढच्या आठवड्यात परतीचा मान्सून धडकणार. परतीचा मान्सून 16 ते 18 या दरम्यान धडकण्याची शक्यता. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.